नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर मला अभिमान आहे की मी YouTube मधली सगळ्यात श्रीमंत यूट्यूबर आहे, कारण ना माझ्यासारख्या कमेंट कुठल्या यूट्यूबरला आहेत ना माझ्यासारखं प्रेम कुणाला आहे। व्हिडिओ भले आपले 3-4 हजार चालू, पण आज एवढ्या मोठ्या कमेंट आणि एवढ्या एक साथीनं, जर तो लाईव्ह असू दे नाही तर काही असू दे, एक साथीनं तुम्ही जे माझ्या पाठीशी उभ्या राहता त्यासाठी सगळ्यांचे कुणीच्या एकाचंच नाव मी घेत नाही। जेवढ्या काल कमेंट होत्या आणि जेवढं तुम्ही मला वरती प्रोत्साहित करत होता या सगळ्यातनं बाहेर निघण्यासाठी किंवा माझ्या तब्येतीची जी काळजी करत होता, त्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद। बाबा माझ्या पाठीशी आहेत, तशाच तुम्ही सगळे आहात, त्यामुळे त्याच उमेदीने मी रात्री परत कामाला लागले। मी तेवढ्यासाठी स्टेटस पण टाकला, ताई ठीक आहे सगळ्यांनी झोपा, नाही तर उद्या सकाळी सगळ्यांचे मेसेज असतील, ताई तू स्वप्नात आली, ताई तू हे झाली, ताई तू ते झाली। तर नाही, मी खूप खुश आहे, मी आनंदी आहे आणि तुमच्या सगळ्यांसाठी आनंदी राहणार पण आहे। चला, सगळ्यात जास्त आनंद झाला असेल, नाही कोणाचंच नाव घेत, सगळ्यांनाच आनंद झाला असेल ताईला असताना बघून। आज मी तुमच्यासाठी दिवाळी रेमेडीज आपल्या चालू आहेत। रेमेडीज टाकते मी आज एस एस ज्योतिष कट्टाला, तर एस एस ज्योतिष कट्टाची रेमेडी नक्की बघा। उद्या तिथं तुम्हाला भविष्य येईल, आज रेमेडी येईल। तुम्हाला म्हटलं होतं मी की दिवाळी धमाक्यामध्ये मी तुमच्यासाठी काहीतरी अजून एक वेगळं घेऊन येणार आहे। एक माहिती देते मी, जर हवं असेल तेव्हा बुक करा आणि तेव्हा तुम्हाला मिळेल। तर मी तुम्हाला सांगत होते की लक्ष्मीचा फोटो कसा असावा। माझ्या आता जी आपली सिरीज चालले दिवाळी स्पेशल लक्ष्मीपूजन, तर हे सगळ्यांनी बघून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि या प्रकारची लक्ष्मीचा फोटो सगळ्यांकडे असावा असं शास्त्र सांगतं। कारण ही दोन्ही हाताने धनवर्षा करत आहे आणि हीच लक्ष्मी खरी लक्ष्मी आहे, हातात घेऊन बसलेली किंवा काय नाही। ही बघा दोन्ही हातांनी आपल्याला मोहरांचा पाऊस करत आहे आपल्यावर, ही लक्ष्मी खरी। आता ही आहे चांदीच्या पत्र्यावर बनवलेला लक्ष्मीचा फोटो। तर ह्याचीच माहिती मी तुम्हाला देणार आहे सगळ्या गोष्टींची, तर ती नीट बघा। दिवाळीला सगळ्यांकडे पाहिजे असं काही नाही, कुणाला जर ही चांदीचं आहे, प्युअर चांदीमध्ये हे बनवलेलं आहे, हवं असेल तर ऑर्डर करू शकता। पहिल्यांदा बुकिंग करावं लागेल, नंतर तुम्हाला मिळेल, कारण एवढं मोठं भांडवल माझ्याकडे नाही की मी चांदीच्या गोष्टींमध्ये भांडवल गुंतवेल। तर त्यातलं पहिलं सांगते तुम्हाला, जे व्यापारी वर्ग आहेत आपल्याकडं, खूप मोठे मोठे व्यापारी वर्ग आहेत सगळे, तर त्यांच्यासाठी हे खास आहे। तुम्ही दिवाळीलाही वापरू शकता, नंतरही कधी वापरू शकता, मार्गशीर्षात घेऊ शकता। किमती मी तुम्हाला नंतर सांगेल या गोष्टीच्या। तर इथं या चांदीच्या पत्र्यावर बनवली आहेत लक्ष्मीची पाऊले। इथं आहे, तुम्हाला मी आता फोटो दाखवला त्याच प्रकारची दोन्ही हातानं मोहरा सोडणारी लक्ष्मी। आता त्याच प्रकारे इथं आहे छोटीशी चांदीची पाऊले, इथं आहे छोटासा हा झूम करून बघा सगळ्यांनी, इथं आहे चांदीचा कछवा, इथं आहे महादेवांचं बेलपत्र, इथं आहे मछली। सगळ्यात महत्वाचे जे आहे की चांदीचा मासा हा आपल्या घरात पण असावा किंवा व्यवसायाच्या ठिकाणी जरूर असावा, आणि इथं आहे आपलं स्वस्ती। तरी आणि इथं आहे माता लक्ष्मी चांदीच्या पत्र्यावरतीच, आणि इथं हे आहे। तर असं जर आपण आपल्या गल्ल्यात, आपल्या पूजेच्या ठिकाणी, शक्यतो गल्ला तिजोरी म्हणजे कशाची, व्यापाराची, या ठिकाणी ठेवलं तर व्यापाराची भरभराट व्हायला ही 5 चिन्ह, 5 चिन्ह आणि हे अतिशय महत्वाचं आहे। वर तुम्हाला हे सिद्ध करून पण मिळेल आणि रेकी करून पण मिळेल। त्याच्यामुळं ज्या व्यापारी वर्गाला हे हवं आहे त्यांनी आधी बुक करा, दिवाळीलाच तुम्हाला मिळालं पाहिजे असं काही नाही। बुकिंग करा, आलं की मी तुम्हाला लगेच पाठवून देईल। आता दुसरी गोष्ट की आपल्याला ग्रह, आता खूप जणांना नवग्रह चौकी घेतली आहे, पण काहींना विशिष्ट ग्रहांचा त्रास असतो की तुम्हाला सांगितलंय पत्रिका बघून की तुम्हाला बुध ग्रह तुमचा मजबूत नाहीये, गुरु सध्या तुमचा 12वा आहे, तर त्यावेळी आपण नवग्रह चौकीची पूजा करतोच। पण काही लोकांचं असं म्हणणं आहे की ताई काहीतरी अशी वस्तू असावी की त्याची पूजा आम्ही रोज करावी किंवा ते आम्ही जवळ बाळगावं, अशा वस्तू आम्हाला काहीतरी पाहिजे। तर मी तुम्हाला हे देवात ठेवण्यासाठी
नवग्रहच आहेत हे, पण चांदीच्या पत्र्यावर आहेत. म्हणजे इथं तुमचा पहिल्यांदा शुक्र ग्रह मजबूत होणार, चंद्र मजबूत होणार आणि त्याच्यानंतर जे जी देवता असेल त्याचा. आता ही आहे कुबेर देवता. कुबेर देवतेला आपण फक्त लक्ष्मीपूजना दिवशी पुजतो आणि कुबेर देवतेला आपण घरामध्ये एका विशिष्ट ठिकाणी सुद्धा हा फोटो लावू शकतो. भरभराट होती आपली, कारण स्वतः विष्णूंनी सुद्धा कुबेराकडनं लोन घेतलं होतं, अशाच कथा सांगतात. त्यामुळं कुबेर असणं एका विशिष्ट ठिकाणी घराच्या विशिष्ट दिशेला असणं महत्वाचं आहे. त्याच्या मागे येणार आहे हे कुबेराचं यंत्र. तर हे सुद्धा चांदीच्या पत्र्यावर आहे. ज्याला कोणाला हवं असेल ते हे करू शकतात. सगळं दाखवते मी तुम्हाला आणि अशी पूर्ण ग्रहांची सुद्धा पॅक पेटी तुम्हाला मिळेल किंवा अलग अलग प्रत्येकाला हवे असतील ते सुद्धा मिळेल. आता इथं आलं बगलामुखी यंत्र. बगलामुखी यंत्र आपण क्रिस्टलवर केलेलंच आहे, पण चांदीच्या पत्र्यावर देवामध्ये जर रोज आपण पुजलं तर अजून आपल्याला वकील लोक किंवा जे कोर्ट कचऱ्या त्यांच्या मागं, पोलीस स्टेशन त्यांच्या मागं अतिशय चालू आहे ती लोक, वकील लोक, जज लोक यांच्यासाठी सुद्धा बगलामुखी यंत्र अतिशय पॉवरफुल आहे. बगलामुखी मातेचं कामच ते आहे शत्रूवर विजय मिळवणे, किंवा या फील्ड मधले जे लोक आहेत त्यांच्यासाठी बगलामुखी माता ती अतिशय महत्वाची आहे. तर ते लोक हे वापरू शकतात. 4-5 पिढ्या होत आल्या पण कशाचे रिझल्टच लागत नाहीत, निकालच लागत नाहीत, प्रॉपर्टीमध्ये गडबडी आहेत, त्यांच्यासाठी हे बगलामुखी यंत्र आपल्या क्रिस्टलमध्ये पण आहे. पण आपल्याला क्रिस्टल देवामध्ये ठेवता येत नाही, तर हे बगलामुखी मातेचं यंत्र तुम्ही देवामध्ये ठेवू शकता. आता चांदीच्या पत्र्याला लॅमिनेशन केलेलं आहे. तुम्ही आपल्या ओल्या फडक्यानं पुसून त्याला हळदी कुंकू फुल वाहू शकता. आता टिकवायचं किती दिवस आहे आणि किती त्याला पाणी बिणी होतत बसायचं हे तुमच्यावर असतं. पण हे सुद्धा बगलामुखी यंत्र, इकडे बगलामुखी माता शत्रूचा हे करताना असं यंत्र हे तुम्हाला चांदीच्या पत्र्यामध्ये मिळू शकतं. हे तुम्ही देवाघरामध्ये आपल्या हे करू शकता. आता दुसरं आहे म्हणजे महामृत्युंजय यंत्र. चांदीच्या प्युअर चांदीच्या पत्र्यावरच हे आहे. इकडे महादेव आहे आणि इकडे आहे महामृत्युंजय यंत्र. तर महामृत्युंजय यंत्र हे ज्याला भय असतं मृत्यूचं. बघा आपल्या लेडीज मध्ये हा प्रॉब्लेम फार असतो की आपला मुलगा एखादा गाडी घेऊन बाहेर गेला, पती कुठेतरी बाहेर गेले की एक मनात भय सतवत असतं आपल्याला की असं तर होणार नाही, तसं तर होणार नाही, किंवा काही लोकांना स्वतःच्याच मृत्यूची अखंड भीती वाटत असते, किंवा त्यांच्या डोक्यात हे विचार येत असतात की आपला मृत्यू झाला तर आपल्या मुलांचं कसं व्हायचं, आपलं मृत्यू झालं तर ह्याचं कसं व्हायचं. एक आत्म सततची भीती ज्या लोकांना असते त्यांनी महामृत्युंजय यंत्र हे जवळ बाळगावं किंवा देवामध्ये ठेवावं. जवळ बाळगणं अजून चांगलं, आणि नाही तर देवघरात ठेवलं तरी चालेल. तुम्ही पर्समध्ये, पॉकेटमध्ये सुद्धा हे घालू शकता. प्युअर चांदीचं हे यंत्र आहे. मागं ह्याच्या सगळ्यावर तुम्हाला 1.25 लक्षचा जप करून दिला जाईल आणि रेकी तर काय विषयच नाहीये त्या गोष्टीचा. आता सगळ्या फ्लॅट सिस्टीम मध्ये आपल्याला मनासारखी घरं कुठंच मिळत नाहीत. प्रत्येक घरामध्ये वास्तुदोष असतो. अगदी आपण जागा घेऊन बांधली तरी न कळत तिथं वास्तुदोष होतो. आता माझं स्वतःचं घर, आपल्या गावातलं घर हे संपूर्ण वास्तुशास्त्रानुसार आहे. पण आपण काय केलं, किचन मधला ईशान्य कोपरा धरून तिथं देवघर केलं. का तर ईशान्य कोपरा येत होता आपल्या हॉलमध्ये, पण तिथं घेतलं. एक ती चूक होती, पण ती आता सगळीकडे चालती म्हणून ती आपण हे केली. पण अख्खं घर आपण व्यवस्थित बांधलं, पण बोरचा मीटरवाला आणि लाईटचा मीटरवाला आम्ही घरात नसताना येऊन, सासूबाई वगैरे असताना मीटर लावून गेला आणि तो चुकीच्या ठिकाणी लावून गेला. म्हणजे आपण कितीही प्रयत्न केले तर वास्तूमध्ये काही ना काही आपल्या दोष हा निर्माण होतो. आपण भाड्यानं राहत असू दे, नाहीतर आपल्या स्वतःचं घर असू दे, वास्तू दोष हा थोडाफार कुठं ना कुठं असतोच. त्यासाठी वास्तुयंत्र हे देवामध्ये आपल्याला ठेवता येतं. हे मागच वास्तू पुरुष असतात आणि इथं वास्तुयंत्र असतं. बिना तोडफोड करता काहीही वास्तूचं आपल्याला होऊ नये, किंवा नवीन घर बांधतोय म्हणून सुद्धा आपण ती आपल्या ह्याच्यामध्ये नेऊन ठेवू शकतो. दुसरं येतं ह्याच्यामध्ये मंगलयंत्र. मंगलयंत्रामध्ये काय, चांदीचंच आहे हे सुद्धा. ज्या घरात मंगल कार्य घडत नाही, मुलं होत नाहीत, मुलांची लग्न होत नाहीत, घर होत नाही, गाडी होत नाही, जे जे मंगल कार्य आपल्यामध्ये आपण मानतो ती कोणतीही कार्य घरामध्ये होत नाहीत किंवा ठरत आल्यावर अडचणी येतात, या सगळ्याला उपयुक्त असतं तो म्हणजे मंगल यंत्र. तर अशा लोकांनी हे यंत्र घरामध्ये वापरू शकता, देवघरामध्ये पुजू शकता. आता आलं महालक्ष्मी यंत्र. मगाशी काढला नसेल तर परत एकदा बघा की ही महालक्ष्मी आपल्याला पाहिजे आहे आणि ह्याच्या मागे येतं महालक्ष्मी यंत्र. हे महालक्ष्मी यंत्र तुम्ही
फक्त लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पूजून तिजोरीमध्ये ठेवू शकता, गल्ल्यामध्ये ठेवू शकता, अथवा तुम्ही देवघरामध्ये सुद्धा ठेवू शकता. तर हे आहे श्री महालक्ष्मी यंत्र. त्यानंतर येतं श्रीयंत्र. श्रीयंत्राची तर महती सगळ्यांना माहिती आहे की लक्ष्मी मातेचं सगळ्यात आवडतं आहे ते श्रीयंत्र. तर इथं श्रीयंत्र चांदीच्या पत्र्यावर येतं आणि इथं माता स्वतः येते. तर हेही आपण आपल्या व्यापारात किंवा घरात, देवघरात, लॉकरमध्ये कुठेही ठेवू शकता. दुसरं येतं आता बुधग्रह. बुधग्रह 100 काम करतं. ग्रीनजेट ब्रेसलेट त्याच्यावरच काम करतं, हे आता सगळ्यांना माहीत झालं आहे. बुधग्रह, मुलांची बुद्धी चालत नसेल, मुलं अभ्यास करत नसतील, नेटच्या परीक्षांमध्ये, मोठ्या मोठ्या परीक्षांमध्ये, परदेशी परीक्षांमध्ये मुलं गेली शिक्षणासाठी, पण त्यांना हवं ते मिळत नसेल, यावेळी बुधग्रह वापरू शकतो. त्याचप्रमाणे बुधग्रह हा मोठ्या प्रमाणात प्रेग्नन्सी, मुलं होणं, संतती होणं या गोष्टीसाठी सुद्धा कारक आहे. त्यामुळं त्याचप्रमाणे नेम फेम मिळण्यासाठी सुद्धा पन्ना. आता ज्यांना बोलण्याची कामं असतात की बुद्धीवर प्रभुत्व आहे, तुमच्या बुद्धीनं वापर करून ते काम, तुम्हाला प्रत्येक गोष्टीला बुद्धी आहे, पण काही फील्ड अशा आहेत की आता यूट्यूबर असाल तुम्ही, किंवा हिरो हिरोईन असतात ते, ज्योतिषशास्त्र असतात ते, शिक्षक लोक असतात ते, की तुमच्या बोलण्यावर प्रभुत्व आहे, त्या जिभेवर प्रभुत्व आहे, तिथं बुध हा महत्वाचा ग्रह येतो. तर ज्यांना संतती होत नसेल, प्रेग्नन्सी राहून टिकत नसेल, मुलं अभ्यासात मंद होत असतील, संतती मंद होत असतील, अशा सगळ्या गोष्टीला कारक बुधग्रह आहे. तर त्या लोकांनी सुद्धा बुधग्रहाचं यंत्र आपल्या ह्याच्यामध्ये पूजू शकता, देवघरामध्ये पूजू शकता. पुढचं महत्वाचं आलं शनी. शनी महाराजांचं यंत्र इथं आहे, ज्यांना ह्याच्यामध्ये त्यांचा जप सुद्धा आहे. शनी महाराजांना जिथं सगळ्यांच्या मध्ये त्यांचा जप पण दिलेला आहे आणि यंत्र पण दिलेलं आहे. शनीचं यंत्र कुणी वापरावं? पूर्णतःच कुंडलीमध्ये, आपल्या जन्मपत्रिकेमध्ये जन्म झाल्याच वेळी जर नीच मध्ये असेल, शनी चांगल्या स्थानी नसतील किंवा ते वाईट फळ देत असतील, तर त्या लोकांनी जन्मापासनं किंवा आपल्याला ज्यावेळी कळेल तेव्हापासनं हे आपल्या जवळ बाळगावं, किंवा मग देवघरामध्ये, पण देवघरामध्ये शक्यतो नाही, तर हे जवळ बाळगावं किंवा आपल्या आसपास ह्याची पावर असावी असं ठेवावं. कारण शनी महाराज हे उशिरा प्रसन्न होणारे, हळूहळू चालणारे आणि सगळ्यात वृद्ध ग्रह त्यांना धरलं जातं ते आहे. त्यांची चाल हळूहळू असते. त्यामुळे जर पहिल्यापासूनच आपण ह्यांना व्यवस्थित त्यांच्या ह्याच्याप्रमाणे वागलो, शिस्त, वळण याप्रमाणे, तर शनी महाराजांना सुद्धा किंवा 7.5 मध्ये फक्त सुद्धा तुम्ही हे वापरू शकता. आता येतं व्यापार वृद्धी यंत्र. व्यापार वृद्धी यंत्र आपल्याकडे आहे, पण हे चांदीवर आहे, म्हणजे इथे शुक्र ग्रह अजून तुमचा मजबूत होणार आहे. तर व्यापारी वर्ग लोकांनी हे यंत्र घेऊन आपल्या व्यापाराच्या, आपण जिथं आपली इथं पूजा करतो आपण, तर इथं लावून ठेवू शकता तिथं, की ह्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला व्यापार वृद्धी होऊ शकते. इकडे शुभ लाभ आणि गणपती असतात आणि इकडे व्यापाराची यंत्र असतात. आता त्याचप्रमाणे आपल्याकडची सगळ्यात मोठी करन्सी होती 2000ची, तर ही चांदीवरची करन्सी आहे. चांदीवर तयार केलेली 2000ची करन्सी आहे. आपल्या कोणत्याही करन्सी, म्हणजे कितीही आपल्याकडे कॅश असू दे किंवा आपल्याकडं दागिने असू दे, त्याच्या खाली लॉकरमध्ये ठेवण्यासाठी अतिशय उत्तम आहे. लॉकरमध्ये शुक्र ग्रह मजबूत होतो, चांदी आहे, याच्यावर एंजल नंबर 999 आहे, त्यामुळं आणखीन भरभराट होते कॅश फ्लो वाढण्यामध्ये. व्यापारी वर्ग असो, घरगुती वर्ग असो, सगळ्यांनी आपल्या कॅशमध्ये, घरामध्ये आजपर्यंत जे कॅश ठेवत नव्हते त्यांनी दिवाळीला थोडाफार 5-1 हजार रुपये तरी कॅश काढून आणा, तिजोरी करा. तिजोरीमध्ये हे खाली ठेवा, लाल वस्त्र घालून, आणि त्याच्यावरती बाकीचा कॅश आणि दागिने ठेवा. अतिशय महत्वाचं आहे. चांदीवर तयार केलेली ही आहे, याच्यावर एंजल नंबर आहे. त्याचप्रमाणे दुसरी आपण करन्सी नुसती म्हणतोय, ह्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये जसे आपण चेक वगैरे तयार करतो त्याप्रमाणे करन्सी म्हणायला ही 2000ची आहे, चांदीची आहे संपूर्णपणे, आणि ह्याच्यावर माता लक्ष्मी, माता सरस्वती आणि गणपती बाप्पा यांचं हे आहे, संपूर्णपणे चांदीची ही बनवली गेलेली आहे. तर ही सुद्धा आपण आपल्या घराच्या लॉकरमध्ये किंवा व्यापाराच्या पुढं पण लावू शकतो आणि लॉकरमध्ये पण ठेवू शकतो. आता हे सगळं ज्यांना पाहिजे
हे सगळं मी आता दाखवलं, हे सगळेच्या सगळे यंत्र ज्यांना पाहिजे ते या प्रकारची असा अख्खा बॉक्स मिळतो, हे वापरू शकतात किंवा सुट्टी सुद्धा यंत्र तुम्हाला मिळू शकतात. तर हे तुम्हाला सांगायचं होतं की खूप जण सांगत होते ताई चांदीचं हे आहे का, चांदीचं ते आहे का. तर मी या प्रकारे केलं की चांदीच्या पत्र्यावर म्हणजे थोडंफार परवडावं पण आणि त्याचा उपयोग पण व्हावा, शुक्रग्रह पण मजबूत व्हावा, यासाठी याच्यावर तयार केलेलं हे आहे. ही विशिष्ट माहिती मला तुम्हाला सगळ्यांना द्यायची होती. तर ज्यांना हवं असेल त्यांनी जरूर आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क साधा. कालपासनं फोन कुणाचे आले नाहीत त्यासाठी सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद की निदान कमेंट वाचणाऱ्यांनी तरी अजिबात फोन केलेले नाही. तर पोटल्या तुम्हाला मी जादा अजून तयार केलेले आहेत, तर ज्यांना बुक करायच्यात त्यांनी पटापट बुक करा. मी तुम्हाला प्रॉमिस देऊन सांगते की पुढच्या वर्षी ज्यांनी आत्ता घेतली आहे त्यांचा प्रश्न नाही, पण पुढच्या वर्षी ही पोटली तुम्हाला या दरात मिळणार नाहीये. हा माझा पहिला प्रयत्न आहे तुमच्यासाठी, म्हणून तुम्हाला एवढ्या कमी दरामध्ये मी ही पोटली देत आहे. पुढच्या वर्षी मी ही पोटली देणार पण कमी दरामध्ये देणार नाही. त्याचप्रमाणे ज्यांना आता आर्थिक अडचण खूप मोठी आहे की ते पोटली घेऊ शकत नाहीये त्यांनी 750 रुपयाची पोटली घ्या आणि पुढं मार्गशीर्ष महिन्यामध्ये अक्षय तृतीया मला पाडव्याला अशा दिवशी तुम्ही पुन्हा ही पोटली माझ्याकडे बुक करू शकता. त्यावेळेच्या रेटमध्ये तुम्हाला ती पोटली मिळेल. आता दुसरी गोष्ट महत्त्वाची समजून घ्या सगळ्यांनी की मोठ्या पोटलीमध्ये जे जे घटक आहेत, मी इथं नावं घेत नाही, ज्यांनी कमेंट केल्यात त्यांनी समजून घ्या. मोठ्या पोटलीमध्ये जे जे आहे ते इकडं वापरायचं आहे ते कॅन्सल करता येईल असं तुमचं म्हणणं आहे. तर त्या पोटलीतलं काहीच काढायचं नाहीये. मी त्या व्हिडिओमध्ये जे त्यातलं काढा आणि वापरा सांगितले ती एकच वस्तू त्यातनं काढायची. त्याच्यामुळं त्यातल्या कोणत्याही वस्तू काढून वापरण्यासाठी नाहीये, तर त्या तुमच्या रेकी आहेत 3 वर्षाच्या त्या लॉकरमध्येच राहिल्या पाहिजे. त्याला सोयर सुतक काही लागलं नाही पाहिजे. या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे त्यातल्या कोणत्याही गोष्टी काढून वापरू नका. त्याची रेकी कमी करू नका, त्याच्या ऊर्जा कमी करू नका, त्याची पॉझिटिव्ह एनर्जी कमी करू नका. फक्त एकच गोष्ट मी व्हिडिओमध्ये सांगितली आहे, ते नीट ऐकायची. त्याच्यावर कुणी तीच कमेंट किंवा इथं विचारायचं नाही ताई काय म्हणून, ती फक्त वापरा, बाकी काही त्यातलं काढायचं नाही. एवढा विश्वास, एवढे कष्ट, एवढं सगळं आपण त्याला पणाला लावलेलं आहे. तर उगाच काहीतरी थोड्याशा पैशासाठी त्यातलं काढा आणि ह्यातलं काढा करू नका. तर आज पटापट बुकिंग करा. रात्री मी जर बुकिंग चालू केलंय पण निम्म्याच्या वर त्याही पोटल्या संपल्यात, तर आज बुकिंग फास्ट करा म्हणजे तुम्हाला दिवाळीपर्यंत त्या पोटल्या मिळतील. 750च्या पोटलीमध्ये सुद्धा व्हिडिओ आहे त्याचा की काय काय आहे त्याच्यामध्ये, तर तुम्ही ते सगळं बघून व्यवस्थित त्याच्याही बुकिंग करू शकता. तुम्हाला दिवाळीपर्यंत व्यवस्थित पोटल्या तुमच्या मिळतील, सिद्ध आणि रेकी दोन्ही सुद्धा करून. तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया. बघूया आज लाईव्ह येते का, मी काय घेऊन येऊ तुमच्यासाठी. लाईव्ह माझा विचार चालू आहे. 2 वाजता मी एखाद्या वेळेस लाईव्ह येऊ शकते कारण माझा मूड फ्रेश आहे त्याच्यामुळं. तर बघू आपण 2 वाजता काय करायचं, काय लाईव्ह घेऊन यायचं ते. पण बाकीच्या गोष्टी लक्षात ठेवा. अजून 2-3 दिवसांना मी संपूर्ण सांगितलंय तुम्हाला, रविवार सोमवार मी सगळं बुकिंग थांबवणार आहे. त्याच्या आतमध्ये तुम्हाला बुकिंग करू शकता तुम्ही. तोपर्यंत चला आजचा व्हिडिओ इथेच बास करूया. सगळ्यांना टाटा बाय बाय.